मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मेट्रो सिनेमालगत सुरू असलेल्या बोरवेल खोदकामादरम्यान थेट मेट्रो 3च्या भुयारी बोगद्याला धक्का लागल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। या प्रकरणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या तक्रारीनंतर चंद्रमा वॉटर सप्लाय प्रायव्हेटेड लिमिटेडचे मालक रामभाऊ राय यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहितीनुसार ही घटना 13 मार्च रोजी अधिकृतपणे नोंद करण्यात आली। सर्वात गंभीर बाब म्हणजे मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी 50 मीटरच्या परिसरात कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी MMRCची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही संबंधित कंपनीने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं उघड झालं। तसेच महापालिकेचेही कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती। नेमकं काय घडलं पाहूया। मेट्रो सिनेमा परिसरात बोरवेलसाठी ड्रिलिंग सुरू असताना मशीनने थेट जमिनीखालील मेट्रो 3च्या बोगद्याच्या डाव्या बाजूत छेद दिला आणि बोगद्याला लहान छिद्र पडल्याचं समोर आलं। या घटनेची माहिती मिळताच MMRCचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पाहणी आणि प्राथमिक चौकशीनंतर हा प्रकार स्पष्ट झाला। सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मुंबईतील मेट्रो सुरक्षेबाबत ही घटना गंभीर चिंता निर्माण करणारी ठरत आहे। द पोलीस न्यूज, अनिल शिरसाट, मुंबई।